नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 मे 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण तांदूळ निर्यात, बाष्पीभवन, हिंद महासागर, राईट टू प्रॉपर्टी आणि रिझर्वेशन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी तांदूळ निर्यातवर आधारित आहे। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। तांदळाच्या निर्यात बंदीचा निर्णय बेकायदेशीर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे केंद्र सरकारने जे काही तांदूळ निर्यातीवर बंदी घातली होती तो जो निर्णय आहे केंद्र सरकारचा तो बेकायदेशीर आहे, अशा प्रकारचा निवाडा या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेला दिसत आहे। तर या ठिकाणी जे काही अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, परिणामी या ठिकाणी तांदळाचं उत्पादन कमी होईल आणि यामुळे जे काही गरीब नागरिक आहेत यांना या ठिकाणी महाग तांदूळ घ्यावा लागेल। यासाठी किंवा यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवर बंदी घातलेली आपल्याला दिसते। परंतु या ठिकाणी काय झाले आहे, ज्या कोणत्या व्यापाऱ्यांनी अगोदरच तांदूळ निर्याती संदर्भात करार केले होते ते करार या ठिकाणी रद्द झाले। परिणामी या ठिकाणी जे काही निर्यातदार व्यापारी आहेत किंवा संघ आहेत त्यांचे या ठिकाणी नुकसान झाले होते आणि त्या लोकांनी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात सरकारला दाद मागितली होती। या ठिकाणी एक कन्सेप्ट देण्यात आली आहे, ती आहे ट्रान्झिशनल अरेंजमेंट। या ठिकाणी जेव्हा केव्हा एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर किंवा एखाद्या वस्तूच्या उत्पादन निर्यातीवर जेव्हा बंदी घातली जाते त्या ठिकाणी एक ट्रान्झिशनल अरेंजमेंट केलेली असते। तर ती ट्रान्झिशनल अरेंजमेंट काय आहे ते या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, ए नावाचा एक व्यक्ती आहे जो की या ठिकाणी तांदळाची इतर देशांना या ठिकाणी काय करत आहे, निर्यात करत आहे। तर या ठिकाणी असं समजूया की सरकारने 2020 साली म्हणजे 1 जानेवारी 2020 साली या ठिकाणी सरकारने तांदूळ निर्यातीवर बंदी घातलेली आहे। परंतु ए या व्यक्तीने 1 जानेवारी 2020 च्या अगोदरच या ठिकाणी 20 क्विंटल तांदूळ निर्यात करण्याचा करार केलेला आहे सौदी अरेबिया या देशासोबत, असं या ठिकाणी आपण गृहीत धरूया। मग या ठिकाणी ती व्यक्ती हा जो करार आहे तो करार या ठिकाणी पार पाडू शकते। म्हणजे 1 जानेवारी नंतर ही ती व्यक्ती या ठिकाणी जो 20 क्विंटल तांदूळ या ठिकाणी निर्यात करण्याचं ठरवलं आहे, करार झाला आहे सौदी अरेबियासोबत, तो करार या ठिकाणी पार पाडला जाऊ शकतो। आणि अशा प्रकारची जी काही अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आली आहे तिला म्हटलं जातं ट्रान्झिशनल अरेंजमेंट। मग या ठिकाणी जो काही ट्रान्झिशनल अरेंजमेंट ही जी कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी फॉलो केली गेली नाहीये, अशा प्रकारचाही एक या ठिकाणी आरोप व्यापाऱ्याकडून केंद्र सरकारवरती करण्यात आला होता आणि त्या संदर्भात तो एकूण निर्णय आहे। सर या ठिकाणी तांदूळ आणि तांदळाची जी काही निर्यात आहे त्या संदर्भात जे काही आपले MCQ क्वेश्चन बनतात ते MCQ क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 1। भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा आयातदार कोणता देश आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला आहे। भारतातून मोठ्या प्रमाणावर जो काही तांदूळ आहे त्याची निर्यात केली जाते, परंतु या ठिकाणी आपल्याकडे सर्वात प्रसिद्ध किंवा जागतिक स्तरावर ज्या तांदळाला सर्वात जास्त मागणी आहे तो आहे बासमती तांदूळ आणि या तांदळाची सर्वात जास्त आयात भारतामधून सौदी अरेबिया हा देश करतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 चा या ठिकाणी योग्य पर्याय राहील मित्रांनो पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। अलीकडेच वर्षात जागतिक तांदूळ निर्यात बाजारपेठ कोणता आशियाई देश भारताचा महत्त्वपूर्ण प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आलेला आहे? अलीकडील वर्षात जागतिक बाजारपेठेमध्ये भारतासोबत कोण कॉम्पिटिशन करत आहे तांदळाच्या निर्यातीमध्ये, असा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असला पाहिजे की या ठिकाणी जो काही व्हिएतनाम देश आहे अलीकडील काळामध्ये व्हिएतनाम मधून जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर जो काही तांदूळ आहे तांदळाची निर्यात केली जात आहे आणि भारताला एक प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी व्हिएतनाम पुढे आलेला दिसत आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपण पुढच्या स्लाइडकडे।
पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेलमध्ये आपण तांदूळ निर्यात आणि त्या संदर्भात महत्त्वपूर्ण जे काही फॅक्ट्स आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। सर्वप्रथम जसे की आपण चर्चा केली आहे, भारत हा जगातील सर्वाधिक मोठा तांदूळ निर्यातक देश आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एकूण जगामध्ये जी काही तांदळाची निर्यात होते त्या निर्यातीच्या 30% निर्यात केवळ आपल्या देशामधून होते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। आपल्या देशातून जो काही प्रमुख तांदूळ या ठिकाणी विदेशामध्ये विकला जातो, निर्यात केला जातो किंवा ज्या तांदळाला सर्वात जास्त मागणी आहे तो आहे बासमती तांदूळ। आणि बासमती तांदूळ या ठिकाणी प्रसिद्ध आहे मित्रांनो त्याच्या सुगंधासाठी आणि त्याच्या लांब दाण्यासाठी। हे ठराविक पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करूनच घ्यायचे आहे। ज्या ज्या पॉइंटला या ठिकाणी मी सर्कल करत आहे ते सर्वच्या सर्व पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। भारतामधून सर्वाधिक तांदळाची आयात किंवा भारतामधून सर्वाधिक बासमती तांदळाची आयात कोणत्या देशाकडून केली जाते तर तुम्हाला त्या देशांची नावे माहिती असली पाहिजेत। 1 नंबरला या ठिकाणी सौदी अरेबिया आहे आणि नंबर 2 ला या ठिकाणी तुम्ही इराण हा देश पाहू शकता। या ठिकाणी तांदळाच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि त्याचं नियमन करण्यासाठी भारतामध्ये द ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी या ठिकाणी कार्य करते। म्हणजे भारतामधील जे काही तांदळाचं निर्यात आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं आणि त्याचं नियमन करण्याचं कार्य या ठिकाणी APEDA या संस्थेकडून या अथॉरिटीकडून केलं जातं। आपल्या देशामध्ये जे काही बासमती तांदूळ आहे त्याचं प्रमुख उत्पादक राज्य या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आहे पंजाब राज्य, हरियाणा राज्य आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य ही आपल्या देशामधील प्रमुख बासमती तांदूळ उत्पादक राज्य असलेले आपल्याला दिसतात। भारतामध्ये जो इतर तांदूळ आहे बासमती व्यतिरिक्त ज्याला की आपण साधा तांदूळ म्हणतो त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर आफ्रिकन देशामध्ये केली जाते, कारण आफ्रिकन देशामध्ये या ठिकाणी गरीब लोकसंख्या असल्या कारणाने त्या ठिकाणी या तांदळाला त्या ठिकाणी खूपच अधिक मागणी असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी भारतात काही बंदरे आहेत जी की तांदळाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत। मग या ठिकाणी ती बंदरे कोणती असा जर प्रश्न आला तर एक बंदर आहे मुंद्रा बंदर, कांडला बंदर आणि चेन्नई बंदर। या 3 बंदरातून प्रामुख्याने आपल्या देशातील जो काही तांदूळ आहे त्याची निर्यात केली जाते। अलीकडच्या वर्षामध्ये जागतिक तांदूळ बाजारपेठेमध्ये व्हिएतनाम आणि थायलंड हे भारताचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आलेले आहेत, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। भारताचे अलीकडे जे काही तांदूळ निर्यात धोरण आहे ते तांदूळ निर्यात धोरण निर्माण करण्याचं कार्य वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे केले जाते आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे तेही याच मंत्रालयाकडून केली जाते। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मित्रांनो, अलीकडील काळामध्ये जे काही सेंद्रिय पीक आहे किंवा सेंद्रिय पदार्थ आहेत यांची मागणी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत आहे। सेंद्रिय पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये रसायनांचा खूपच अत्यल्प किंवा नाच्या बरोबर वापर करण्यात आला आहे, जी की पदार्थ नैसर्गिकरित्या निर्माण करण्यात आले आहेत, जे की पदार्थ कसल्याही रसायनाविना निर्माण करण्यात आले आहेत त्यांना या ठिकाणी आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो। आणि भारतातून सेंद्रिय तांदळाची ही निर्यात अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, कारण सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय तांदूळ हा आरोग्यासाठी खूपच उपायकारक असतो। तांदूळ निर्याती संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट पुढेही आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, जी काही तांदूळ निर्यात आहे त्या तांदूळ निर्यातीला या ठिकाणी किमान आधारभूत किंमत ज्याला की आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो या धोरणाचा तांदूळ निर्यातीवर किंवा तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होतो। परंतु या ठिकाणी जी काही मिनिमम सपोर्ट प्राइस आहे ती गैर बासमती तांदळांना या ठिकाणी लागू करण्यात आली आहे। बासमती तांदळाला या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस लागू नाही, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारतामधून जो काही तांदळाची निर्यात होती ती प्रामुख्याने सागरी वाहतूक किंवा सागरी मार्गाने होते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। अलीकडेच भारतामधून जो काही तांदूळ निर्यात केला जात होता त्या तांदूळ निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर कठोर असे निर्बंध या ठिकाणी युरोपियन युनियनने घातले होते। याच्या मागचं कारण म्हणजे या ठिकाणी भारतातून जो काही तांदूळाची आयात केली जात आहे त्याची गुणवत्ता मानके आणि कीटकनाशकाचे अवशेष त्या ठिकाणी अधिक आढळत आहेत, अशा प्रकारचा एक शंका या ठिकाणी युरोपियन युनियनकडे होती आणि त्या शंकेच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी भारतीय तांदळाच्या आयातीवर या ठिकाणी निर्बंध घातले होते। सरकारने अलीकडील काळामध्ये आपल्या देशातील जो काही तांदूळ आहे तो विदेशात निर्यात व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत,
त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही मदत होईल आणि या ठिकाणी जे काही तांदूळ निर्यात आहे तिला प्रोत्साहन भेटेल आणि यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर सबसिडी ही दिली जाते। तर अशा काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी तांदूळ निर्यात आणि किंवा तांदूळ उत्पन्न संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही आपली न्यूज आहे ती मित्रांनो या ठिकाणी बाष्पीभवन इव्हपोरेशन संदर्भात आहे। सर या ठिकाणी न्यूज पाहूया। पुण्याला 9 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जागतिक तापमान वाढ आणि जे काही हवामान बदल आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर तापमान वाढ होत आहे। तापमान वाढ झाल्यामुळे आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये जी काही डॅम्स आहेत, जी काही मोठ्या संख्येवर धरणं आहेत आणि या धरणामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ होत आहे आणि त्या संदर्भात एकूण न्यूज या ठिकाणी आपल्याला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी बाष्पीभवन त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। बाष्पीभवनाचा दर खालीलपैकी कोणत्या घटकावर थेट आधारित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळा यूपीएससीने आणि एमपीएससीने विचारलेला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात। तर या ठिकाणी जो काही बाष्पीभवन होतं म्हणजे पाण्याची जी काही वाफ होते त्या वाफेचा जो काही दर आहे तो प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी जो काही वाऱ्याचा वेग आहे त्या वाऱ्याची गती किती आहे यावर अवलंबून असतो आणि या ठिकाणी जर वाऱ्याचा वेग जास्त असेल आणि त्याचबरोबर ते जे वारे आहे ते कोरडे असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते। म्हणजे एखादा जो काही पाण्याचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर जर जास्त गतीने वारे वाहत असेल तर या ठिकाणी या पृष्ठभागाचे जे काही होणारे बाष्पीभवन आहे त्याचा दर अधिक असतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर मोनोलेयर तयार करण्यासाठी सामान्यतः कोणत्या रसायन वापरले जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, जो काही पाण्याचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागापासून पाण्याचे बाष्पीभवन होते। मग या ठिकाणी एक रसायन शिडकून यावर एक लेयर तयार केली जाते ज्याच्या माध्यमातून जे काही होणारे बाष्पीभवन आहे त्याचं प्रमाण कमी करता येईल किंवा ते नियंत्रणात आणता येईल। मग या ठिकाणी अशा प्रकारची लेयर या पाण्याच्या सरफेसवर निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हेक्साडेकॅनॉल नावाचे रसायन वापरले जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया पुढे इन डिटेल मध्ये आपण बाष्पीभवन आणि त्या संदर्भात जे महत्त्वाचे फॅक्ट आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, बाष्पीभवन सर्वात जास्त बाष्पीभवन विशेषतः सूक्ष्म आणि अर्धसूक्ष्म प्रदेशामध्ये होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही बाष्पीभवनाचा दर आहे तो कोणत्या घटकावर अवलंबून असतो हे जर तुम्हाला विचारलं तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा पृष्ठभाग। तर मित्रांनो या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणचे तापमान अधिक असेल तर त्या ठिकाणी जास्त बाष्पीभवन होईल। जर एखाद्या ठिकाणी हवेमध्ये आर्द्रता कमी असेल तर त्या ठिकाणी जास्त बाष्पीभवन होईल। आर्द्रता, हवेतील आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असणारे पाण्याचे प्रमाण, याला या ठिकाणी आपण आर्द्रता असे म्हणतो। जर या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल तर त्या ठिकाणी होणारे बाष्पीभवन हे जास्त असेल आणि पाण्याचा पृष्ठभाग हा मोठा असेल किंवा विस्तृत जागेवरती जर या ठिकाणी पाणी पसरलेलं असेल तर त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊ शकते। म्हणजे असे काही घटक आहेत की ज्यांच्या आधारावर या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग हा कमी राहील का जास्त राहील हे या ठिकाणी आपण निश्चित करू शकतो, ते या ठिकाणी आपण सांगू शकतो। या ठिकाणी आपली जी काही धरणे आणि जलाशय आहेत यांचा जो काही मोठा पृष्ठभाग असतो त्या मोठ्या पृष्ठभागामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होताना सध्या तरी आपल्याला दिसत आहे। रासायनिक मोनोलेयर्सचा वापर हे या ठिकाणी हेक्साडेकॅनॉल या रसायनाचा वापर करून या ठिकाणी आपण एक रासायनिक मोनोलेयर्स तयार करू शकतो, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही जलाशयाचं होणारे बाष्पीभवन आहे त्याचं जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी आपण कमी करू शकतो। हा पॉइंट या ठिकाणी सर्वाधिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। हेक्साडेकॅनॉल हे जे रसायन आहे याविषयी तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे, याविषयी तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती असणं आवश्यक
आहे। त्याचबरोबर धरणाची रचना आणि त्याचे जे काही स्थान आहे या स्थानावरही या ठिकाणी त्या धरणाचे बाष्पीभवन किती प्रमाणात होईल हे ठरवले जातं। जर धरण उंचीवर असेल तर त्या ठिकाणी होणारे जे काही बाष्पीभवन आहे ते कमी राहील। अर्थातच आपल्याला माहिती आहे की जो काही पर्वत असतात पर्वताच्या शिखरावर या ठिकाणी तापमान कमी असते इन कंपेअर टू पर्वताच्या बॉटमला। मग या ठिकाणी जर उंचीवर धरण असेल तर त्या ठिकाणी जे काही तापमान आहे ते तापमान कमी राहील। तापमान कमी राहिले तर त्या ठिकाणी होणारे जे काही बाष्पीभवन आहे तेही त्या ठिकाणी कमी राहील। आणि अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचे होणारे जे काही बाष्पीभवन आहे त्यामागील अलीकडील काळाचे मुख्य कारण म्हणजे होणारा हवामान बदल आणि या हवामान बदलामुळे जागतिक तापमानामध्ये होत असलेली वाढ हे सर्वाधिक महत्त्वाची कारणे आहेत। ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी हिंद महासागर ज्याला की आपण इंडियन ओशन म्हणतो त्या इंडियन ओशनवर आधारित आहे। सरळ जो काही आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया। हिंद महासागरात उष्णतेच्या लाटा कायमस्वरूपी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो अलीकडेच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला। त्या संशोधन अहवालानुसार अलीकडील काळामध्ये जे काही जागतिक हवामान बदल झाला आहे आणि जागतिक हवामान बदलामुळे जी काही तापमानामध्ये वाढ झाली आहे यामुळे या ठिकाणी जो काही हिंद महासागर आहे या हिंद महासागरामध्ये उष्णतेच्या ज्या काही लाटा आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये येत राहतील अशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या ठिकाणी हिंद महासागर स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आणि भारताच्या सामरिक आणि एकूण इकॉनॉमिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे। त्या महासागराविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यानंतर त्याविषयी महत्त्वाचे फॅक्ट ही या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। हिंद महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो जगामध्ये सर्वात मोठा महासागर या ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे। नंबर 1 चा हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। नंबर 2 वरती कोणता महासागर आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। आणि नंबर 3 वरती या ठिकाणी आहे इंडियन ओशन ज्याला की आपण हिंद महासागर म्हणतो। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी क्रमांक 3 चा या ठिकाणी जागतिक स्तरावर हिंद महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा हिंद महासागराला लागत नाही अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी जो काही हिंद महासागर आहे तो भारताच्या दक्षिणेला आहे। हिंद महासागर हा ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम दिशेला येतो आणि जो काही हिंद महासागर आहे तो दक्षिण आफ्रिकेच्या या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावरती असलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जो काही हिंद महासागर आहे हिंद महासागराची जी काही सीमा आहे ती चीन या देशाला लागत नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय सी। हिंद महासागराविषयी जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सची या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर म्हणून या ठिकाणी आपण हिंद महासागराकडे पाहतो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। जागतिक स्तरावर जे काही पाण्याचा एक पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या 20% भाग या ठिकाणी हिंद महासागराने व्यापलेला आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली पृथ्वी आहे या पृथ्वीच्या 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे। या 71% सरफेसच्या 20% भाग या ठिकाणी हिंद महासागराने व्यापलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी जो काही हिंद महासागर आहे हिंद महासागराच्या उत्तरेस या ठिकाणी आशिया खंड आपण पाहू शकतात। हिंद महासागराच्या पश्चिमेस आफ्रिका खंड आहे, पूर्वेस ऑस्ट्रेलिया येतो आणि दक्षिणेस या ठिकाणी अंटार्क्टिका येतो हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्ही इंडियन ओशन ज्याला की आपण हिंद महासागर म्हणतो ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी उत्तरेला इंडिया आपला भारत देश म्हणजे जो काही आशिया खंड आहे तो आशिया खंड या ठिकाणी हिंद महासागराच्या उत्तरेस तुम्ही पाहू शकता। हिंद महासागराच्या पश्चिमेस या ठिकाणी तुम्ही हा आफ्रिका खंडाची जी काही सीमा आहे ती सीमा पाहू शकताय आणि त्यानंतर हिंद महासागराच्या पूर्वेस या ठिकाणी तुम्ही ऑस्ट्रेलिया खंड ही पाहू शकताय। ऑस्ट्रेलिया खंड किंवा देश तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि हिंद महासागराचा जो काही दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी तुम्ही अंटार्क्टिका पाहू शकताय। या ठिकाणी आपल्या हिंद महासागरामध्ये जी काही मलक्का समुद्रधुनी आहे ती या ठिकाणी
हिंद महासागर आणि जो काही दक्षिण चीन समुद्र आहे यांना जोडण्याचं कार्य करते। व्यापाराच्या दृष्टिकोनातून मलाक्का समुद्रधुनी ही खूपच महत्त्वाची आहे। या समुद्रधुनीविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या पिक्चरमध्ये या ठिकाणी हा जो एरिया येतो या एरियामध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मलक्का स्ट्रेट पाहू शकता। ही मलक्का स्ट्रेट जागतिक व्यापारासाठी खूपच महत्त्वाची मानली जाते। मान्सून वारे हे हिंद महासागराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। या वैशिष्ट्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि हिंद महासागरामध्ये सर्वात खोल कोणती ट्रेंच आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर हिंद महासागरामधील सर्वात खोल ट्रेंच किंवा भूभाग या ठिकाणी आपल्याला जावा ट्रेंच भेटते, जिची की एकूण खोली 7725 मीटर असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी या महासागरालगत जे काही देश आहे त्या देशाची एक असोसिएशन आहे जिला की या ठिकाणी आपण इंडियन ओशन रिम असोसिएशन असे म्हणतो। ज्या असोसिएशनचे 23 देश हे या ठिकाणी सदस्य आहेत, ज्यांच्यात आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकास या संदर्भात सहकार्यावर भर दिला जाताना आपल्याला दिसतो। जागतिक तेल वाहतुकीसाठी हिंद महासागर एक प्रमुख महामार्ग असलेला दिसतो। आणि विशेष म्हणजे 2004 साली या ठिकाणी जो काही विशाल त्सुनामी आला होता त्याचा केंद्रबिंदू या ठिकाणी हिंद महासागरच असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे हिंद महासागर आणि त्या संदर्भात असणारे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये पाहणार आहोत, जे की यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्हीसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहेत। प्रश्न आहे राईट टू प्रॉपर्टीवर आधारित। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। द राईट टू प्रॉपर्टी इज अ ह्यूमन राईट अशा प्रकारचं आपलं पहिलं स्टेटमेंट आहे। स्टेटमेंट 2 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट रिमूव्ह द राईट टू प्रॉपर्टी ॲज अ फंडामेंटल राईट। स्टेटमेंट 3 इफ स्टेट acquires private property then it must follow the due procedure and procedural right to ensure fairness and justice in the acquisition process। तर मित्रांनो अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट या ठिकाणी आपल्या समोर देण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी वरील कोणते स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करणं आपल्यासाठी गरजेचं आहे। या ठिकाणी जो काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। या ठिकाणी राईट टू प्रॉपर्टी इज अ ह्यूमन राईट हे विधान अगदी बरोबर आहे। आणि या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे विधान आहे। म्हणजे या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी जो काही राईट टू प्रॉपर्टी आहे तो फंडामेंटल अधिकार होता। तो फंडामेंटल अधिकार या ठिकाणी 44 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1978 नुसार या ठिकाणी तो रद्द करण्यात आला आहे आणि तो आता या ठिकाणी ह्यूमन राईट करण्यात आला आहे। तो या ठिकाणी आता मानवी हक्क करण्यात आले आहे। म्हणजे या ठिकाणी जी घटनादुरुस्ती करण्यात आली ती 44 होती, 42 नव्हती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि स्टेटमेंट क्रमांक 3 जे आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 and 3 स्टेटमेंट आर ओनली करेक्ट। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो रिझर्वेशन संदर्भात आहे। मागच्या काही दिवसांपासून आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आरक्षण हा विषय तापलेला आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी रिझर्वेशनवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर proportionate reservation based on population। Statement 1. Statement 2. Ambedkar advocate for reservation policies that address economic and educational empowerment for all historically disadvantaged groups irrespective of their caste and religion। Statement 3. Ambedkar also called for reservation in private sector। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी रिझर्वेशन संदर्भात 3 स्टेटमेंट आपल्याकडे आहेत आणि वरीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। सरळ जे स्टेटमेंट आहे त्यांची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं संविधान आहे, आपलं संविधान या ठिकाणी प्रोपोर्शनेट रिझर्वेशन बेस्ड ऑन पॉप्युलेशनवर जे आधारित जे काय आहे त्याला या ठिकाणी सपोर्ट करत नाही। म्हणजे या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये म्हणजे जे काही आपलं संविधान आहे ते या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावर किंवा लोकसंख्येच्या प्रमाणावर या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जातं, याला सपोर्ट करतं। हे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। लोकसंख्येच्या बेसिसवर किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या देशामध्ये रिझर्वेशन दिलं जात नाही।
आणि स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी रिझर्वेशनसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार जे काही रिझर्वेशन आहे याचं मुख्य उद्देश तो म्हणजे इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल डेव्हलपमेंट आहे, ज्याच्या माध्यमातून ऐतिहासिकदृष्ट्या जे कोणते ग्रुप या ठिकाणी या अधिकारापासून वंचित राहिले आहेत त्या ग्रुपना या ठिकाणी त्यांचे अधिकार देणे, म्हणजेच कास्ट आणि रिलीजन या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी बेस नाहीये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलं होतं की जे काही रिझर्वेशन आहे ते गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आणि त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट जॉब्स आहेत त्या प्रायव्हेट जॉब्समध्येही असावं, म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्सो सपोर्ट रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर. म्हणजेच वर जी 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत त्यापैकी नंबर 2 आणि नंबर 3चं स्टेटमेंट आपलं बरोबर असल्या कारणाने मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. 2 and 3rd ओनली स्टेटमेंट आर करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं किंवा आपली जी काही लेक्चर सिरीज आहे त्यामध्ये आणखी कोणते इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकताय. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.